जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबातमध्ये अनेक उद्योजकांनी मोठमोठ्या कंपन्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर शून्यातून नवनिर्मिती करत गगन भरारी घेतल्याचे उदाहरण आहे। अनेक महिलांनी छोट्या गृह उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत मजल मारली आहे। कोपरगाव तालुक्यात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। सरकारने महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या असून महिलांनी या संधीचा फायदा घेऊन उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे। कोणत्याही संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने व धैर्याने परिस्थितीला सामोरे जाऊन काम करावे असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे। यावर्षी रब्बी हंगामात नामांकित कंपन्यांच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आली आहेत। त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। संघटनेने तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात कांदा बियाणांची उगवण झाली नाही, त्यानंतर त्यांनी याविरुद्ध लढाई लढली। जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपन्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। कोपरगाव शहरासह मतदारसंघातील अनेक गावांना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी 131.24 कोटी व ग्रामीण भागासाठी 70 पेक्षा जास्त गावांसाठी 270 कोटींचा निधी आणला आहे। त्यामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण झाले असून कित्येक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे। मात्र ज्यांना त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न सोडवता आला नाही त्यांच्या या पाणीपुरवठा योजनांशी काहीचा संबंध नाही, त्यांनी फुकटचे सल्ले देऊ नये अशी टीका पद्मश्री भूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब चौधरी यांनी माजी आमदार कोल्हे यांचे नाव न घेता केला आहे। दोन ठेकेदारांच्या वादात बंद पडलेल्या नवीन पेठेतील रस्त्याच्या कामाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणी यांनी भीक मागो आंदोलन केलं। तसेच पाथर्डी पालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्च्यांची तोडफोड केली आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर आंदोलन करील असा इशारा पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी दिला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अशा सेविकांचा आज शेवगाव पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा धडकलाय। अशा गटप्रवर्तक यांच्या ऑनलाईन कामावर पुन्हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे घेण्यात आला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव तालुका अशा कर्मचाऱ्यांनी शेवगाव पंचायत समिती मोर्चा नेण्यात येऊन या कामावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलंय। नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन छळ करणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र पायरीवरून पाय घसरून मृत्यू झाल्याचं तिनं बनाव रचला। पोलीस तपासात मात्र बनाव उघड झाल्याचं पत्नीला अटक करण्यात आली आहे। आरोपीचे नाव संगीता संजय भोसले असे आहे। तिचा पती संजय गौजी भोसले याचा 1 जानेवारीला पहाटे 5 वाजता मृत्यू झाला होता। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आज शिर्डी येथे शिबिराचे आयोजन केले आहे। या शिबिरातून शरद पवार गट लोकसभा निवडणुकीचे रणशिंगण फुंकणार आहे। आजपासून शिबिराला सुरुवात झाली आहे। दरम्यान पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटा अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे। पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार गैरहजर राहिले आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2022 ते 23 जिल्हास्तरीय स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे। यात संगमनेर तालुक्यातील तिगाव गावाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबादचा 2रा क्रमांक, तर राहुरी तालुक्यातील गणेगावचा 3रा क्रमांक पाला आहे। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्ह्यात राबवण्यात आली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा जिल्हा परिषद गटस्तरावर जिल्ह्यातील
सर्वच ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या। पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारात अज्ञात इसमाच्या हाताचा पंजा आणि एक हाड सापडले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत हाताचा पंजा व हाड ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासासाठी पाठवले आहेत। त्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।